सोमवारी सकाळी उठल्यावर डोकं जड, पोटात जळजळ आणि आंबट ढेकर. खरं सांगा, विकेंडला बाहेरचं खाल्लं असणार आणि उशिरा झोपला असाल. नमस्कार, मी डॉक्टर दीपक कोरगावकर घेऊन आलोय तुम्हा सर्वांचा आवडता चॅनल, ज्याचं नाव आहे व्हिजन होमिओपॅथी. तर पूर्ण व्हिडिओ बघण्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत जरूर पहा. सोमवारी सकाळी उठल्या उठल्या डोकं जड होतंय, पोटात जळजळ होते, आंबट ढेकर येत आहेत. त्याचं कारण जसं की मी सांगितलं की विकेंडला तुमचं बाहेरचं खाणं, उशिरापर्यंत जागं राहणं, लेट झोपणं. तर यासाठी 2 सोपे सोल्युशन मी आज घेऊन आलोय आणि अर्थातच होमिओपॅथिक सोल्युशन आहेत. नक्सोमिका 30 या होमिओपॅथिक मेडिसिनच्या 4 गोळ्या घ्यायच्या सकाळी उपाशीपोटी. अगदी काही वेळातच तुम्हाला आराम मिळेल. ऍसिडिटी, गॅस, डोकेदुखी यासाठी नंबर 1 मेडिसिन आहे नक्सोमिका. दुसरी मेडिसिन, जर तुमचं डोकं थोडंसं मुवमेंट केलं, थोडंसं असं टिल्ट जरी केलं तरी तुमचं डोकं दुखतंय, जड होतंय, सारखं पाणी प्यावंसं वाटतंय, तर अशा कंडिशनमध्ये एकच रेमेडी आहे, ती म्हणजे ब्रायोनिया. तर ब्रायोनिया अल्बा या मेडिसिनचं 30 पोटेन्सीचे 4 गोळ्या तुम्ही घ्यायच्या, तीच तुम्हाला आराम मिळेल. आणि आजच्या दिवसभरात चहा, कॉफी याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. बंद ठेवला तर उत्तमच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचा इंटेक तुमचा जास्त ठेवायचा आहे. त्याला ज्यांना सोमवारी हा प्रॉब्लेम होतो त्या तुमच्या मित्रांना टॅग करा आणि तुमच्या ऑफिस फ्रेंड्सना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हा जो सल्ला आहे तो जनरलाइज्ड आहे. तुम्हाला जर रोज डोकेदुखी होत असल्यास किंवा रोज असे सिम्पटम होत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या होमिओपॅथचा सल्ला जरूर घ्या. हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी पाहत राहा व्हिजन होमिओपॅथी आणि व्हिजन 3. धन्यवाद.